श्री गुरु सारिखा असता पाठी राखा 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 इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा 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 इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा 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 इतरांचा लेखा कोण करी कोण करी कोण
इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा
सद्गुरु सखाराम महाराज की सद्गुरु देव महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तडवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी विठ्ठला समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननि हितं पानि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंज नेत्रं सदैतवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकड विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी व्यवहार करी संतांच्या व्यवहार करी संतांच्या मस्तक हे पायावरी व्यवहार करी संतांच्या व्यवहार करी संतांच्या व्यवहार करी संतांच्या मस्तक हे पायावरी व्यवहार करी संतांच्या व्यवहार करी संतांच्या व्यवहार करी संतांच्या ऐसे नमन करुनी सकडा हरिकथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकडा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठल श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा चार चरणाचा आणि गुरूंचं महात्म्य वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठला अभंगावर काही बोलावं काही चिंतन करावं काही विचार मांडावे तत्पुरी अल्पसापुरीहार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने अंकुशजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने अधिक मासाच्या या पर्वकडावर सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह त्या सप्ताहातला आजचा द्वितीय दिवस विठ्ठला अभंगावर माऊली याचा आवाज थोडासा व्यवस्थित करू इको जास्त आहे असतं वाटतं हा इको कमी करू अभंगावर काही बोलावं काही चिंतन करावं तत्पूर्वी एक दोन गोष्टी सांगणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत माझ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पहिली गोष्ट हा अभंग सगळ्यांचा पाठांतरातला परिचयाचा आहे आम्ही कमी करा या आम्ही लांब करू का हा थोडासा लांब करा
अभंग सगळ्यांचा पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे, बरोबर. परंतु बऱ्याचशा गावाला गेल्यानंतर या अभंगावर चिंतन करत असताना बरीचशी मंडळी, भजनी मंडळी बरं का, तुम्ही नाही, भजनी मंडळी याचं ध्रुवपद राजयाची कांता असं म्हणतात, किंवा हरिपाठामध्ये सुद्धा राजयाची कांता असं म्हणतात. बायबापू याचं हे ध्रुवपद नाही, राजयाची कांता याचं ध्रुवपद नाही. ध्रुवपद कसं ओळखायचं? वारकरी संप्रदायातलं एक अधिकारी व्यक्तिमत्व, माझे आवडते आध्यात्मिक व्यक्ती वारकरी संप्रदायातले चंद्रशेखर महाराज देगलूरकर असं सांगतात, ध्रुवपद कसं ओळखायचं? अभंगाचा मुख्य विषय हा ध्रुवपदामध्ये असतो. अभंगाचा मुख्य विषय हा ध्रुवपदामध्ये असतो. त्या ध्रुवपदाभोवती इतर चरण फिरत असतात. जसं माऊलींचा हरिपाठ आहे, कुठलंही प्रमाण आलं तर ध्रुवपद काय घेतो आपण? हरिमुखी म्हण, कारण त्या हरिपाठाचा मुख्य विषय हा आहे. तसं या अभंगाचा मुख्य विषय राजयाची कांता नाही, गुरूंचं महात्म्य श्री गुरु सारखा हेच आहे. विठ्ठला दुसरी महत्वाची गोष्ट, बसून का कीर्तन करतायत बा? तर 20-25 दिवसापूर्वी शाळेत जात असताना एक मोटरसायकलवर होतो मी आणि एक कारवाला आला आणि मला त्याने, मी एकदम 5 किंवा 10च्या स्पीडने असेल, परंतु त्याने मला इतकी जोरदार धडक मारली की मी इथून ते त्या स्पीड बॉक्सपर्यंत फेकला गेलो, गाडीपासून बरं का. गाडी हातातून सुटून गेली होती, परंतु तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, पांडुरंगाचे आशीर्वाद म्हणून काही तेवढं संकट आलं नाही. कमरेला मोका मार लागलेला आहे म्हणून बसून बोलतोय. तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. विठ्ठला मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं गुरु करणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं गुरु करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याने गुरु केले नाही त्याचं जीवन गुरासारखं म्हणजे पशुतुल्य आहे. ज्याने गुरु केले नाहीत त्याचं जीवन गुरासारखं म्हणजे पशुतुल्य आहे. लोककल्याणासाठी विष्णू परमात्म्याने ज्या ज्या वेळेस अवतार घेतला, प्रत्येक अवतारात गुरु केलेले आहेत. वास्तविक पाहता जगद्गुरूंना गुरु करण्याची काय आवश्यकता आहे बरं का. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दाखविले. प्रत्येक अवतारात गुरु केलेले आहेत. का? लोकांना कळावं गुरु करणं किती अत्यंत महत्वाचं आहे, यासाठी भगवंताने प्रत्येक अवतारात गुरु केलेले आहेत. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जरी नेत्राविन दिसे पदार्थ, मंथने विन निवडे नवनीत, तरी सद्गुरु वाचुनी परमार्थ, ठाई पडे जीवासी. डोळे आपले आहेत पण सूर्याच्या साह्याशिवाय दिसत नाही. डोळे आपले आहेत पण सूर्याच्या साह्याशिवाय दिसत नाही. आपल्याकडे बीज आहे, भूमी मार्दव झाल्याशिवाय पेरणी करता येत नाही. अनमोल किमतीचं रत्न सापडलं, पारखी मिळाल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. तसं मायबाप हो, परमात्मा आपलाच आहे, देव आपलेच आहेत, सद्गुरू शिवाय ते तत्व कळत नाही. विठ्ठला गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे वाट, गुरु बिना कोण बतावे वाट. भ्रांति की ठाणी नदिया बिच मो, भ्रांति की साड़ी नदिया बिच मो, अहंकार की लाट, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कोण बतावे वाट, गुरु बिना कोण बतावे वाट. अतिशय गोड प्रमाण दिलं आमच्या निवृत्ती महाराजांनी. गुरुशिवाय आपल्याला कोण मार्ग दाखवेल मायबापू? गुरुशिवाय आपल्याला कोण मार्ग दाखवेल मायबापू? सध्या जर आपण बघितलं, गुरु आणि संत या नावाखाली बरेच लोक कोणाच्या नादी लागलेले दिसतात. बरोबर शब्द वापरतोय मी. गुरु आणि संत या नावाखाली बरेच लोक कोणाच्या नादी लागलेले दिसतात. काही म्हणतात आमचे गुरु विधेय आहेत, त्यांना सगळं चालतं. काही म्हणतात आमचे गुरु नुसते दुधावर राहतात. काही म्हणतात आमच्या सद्गुरूंचं 12 वर्षापासून मौन आहे. आता मला सांगा मायबाप हो, ही सद्गुरूंची लक्षणं कुठल्या ग्रंथात दिलेली आहेत बरं? कुठल्याच नाही. त्यांनीच मनानं ठरवून घेतली आणि त्या माध्यमातून सद्गुरूंकडे बघायला लागले. आळंदीमध्ये एकदा साखरे महाराजांना काही विद्यार्थी भेटले आणि बाबांना म्हटले, म्हणे बाबा आळंदीमध्ये खूप मोठे साधू आलेले आहेत, नुसतं दुधावर राहतात. महाराज रागवले मायबाप त्यांना.
विद्यार्थ्यांना रागवले बाबा. अरे बाबा, नुसतं दुधावर राहतात हे जर साधूचं लक्षण केलं, त्या लक्षणाची अतिव्याप्ती मांजर बोक्यावर जाईल. मौन राहणं हे जर साधूचं लक्षण केलं तर आपल्याला जगातल्या सगळ्या मुक्या माणसांना साधू म्हणावं लागेल. काही खातो, काही पितो हे जर साधूचं लक्षण केलं तर कुत्रे आणि डुकरांवर हे लक्षण जाईल. बरोबर आहे. अशा कुठल्याही भ्रष्ट माणसावर सद्गुरु बुद्धी ठेवून जे लोक सेवा करतात, खरंच मायबापू त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. खरंच त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. काही काही असं म्हणतात, जाऊ द्या माऊली, कसे का असेत ना ते, आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे म्हणजे झालं. हेही म्हणणं चुकीचंच आहे. कसं काय? एकाने कल्पतरूचं झाड समजून बाबडीच्या झाडाची सेवा सुरू केली. एकानं कल्पतरूचं झाड समजून बाबडीच्या झाडाची सेवा सुरू केली. आता मला सांगा मायबापू, तुम्ही सगळेजण कितीही बाबडीची सेवा केली तरी त्या झाडाला कल्पतरू सारखं फळ येईल का? शक्यच नाही. झाड कशाचं आहे? बाबडीचं आहे. त्याला कल्पतरूचं फळ कसं काय? तसं अयोग्य माणसाची जर आपण संगत केली, नुकसान आपलं ठरलेलं आहे. नुकसान आपलं ठरलेलं आहे. माऊली सांगतात, हार निडयाचीच दुसरा, या बुद्धी आतू घातला विखारा, का रत्ने म्हणून गारा वेची जेवी. एकाने नील मनाचा हार समजून साप गड्यामध्ये घालून घेतला. आता मला सांगा, त्याला हार घातल्याचा आनंद प्राप्त होईल का? गड्यात साप घातलेला आहे तर हार घातल्याचा कसं काय आनंद प्राप्त होईल? तसं अयोग्य माणसाचे जर मायबाप आपण संग केला, नुकसान आपलं ठरलेलं आहे. विठ्ठला आणि जर अशा अयोग्य माणसाची जर आपण सेवा केली, काय होतं? तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो. तुका म्हणे, ऐसे गुरु शिष्य जाण, विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती. ऐसे गुरु शिष्य जाना, म्हणे ऐसे गुरु शिष्य जाना, ऐसे गुरु शिष्य जाना, म्हणे ऐसे गुरु शिष्य जाना. विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती. ऐकलं तुम्ही प्रमाण? काय प्रमाण ऐकलं? दोन्ही जण कुठं जातील? नरकामध्ये जातील. अयोग्य गुरु आणि अयोग्य शिष्य नरकामध्येच जातील. मायबापू, तुम्ही समाजातली जाणकार माणसं आहात. तुम्ही समाजातली जाणकार माणसं आहात. टी व्ही बघतायत तुम्ही. अशोक खरात नावाचं प्रकरण सध्या टी व्हीमध्ये अतिशय गाजतंय. अशोक खरात नावाचं प्रकरण सध्या अतिशय गाजतंय. त्याला कारण लोकांनी आंधळेपणाने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, लक्षणांचा विचार केला नाही. एका जणाकडे शेती होती. शेतकरी माणूस होता. उत्तम प्रकारे शेती करायचा. शेतीमध्ये मका लावलेला होता. मक्याचं पीक अतिशय उत्तम होतं. कणीस लागलेलं होतं. फलधारणेचा काळ आलेला होता. फलधारणेचा म्हणजे दाना भरण्याची वेळ आलेली होती आणि त्या माणसाकडे शेती तुळशीच होती. त्याने विचार केला, आता मकाला दाना भरण्याची वेळ आलेली आहे, आता याला मटेरियल देणं अत्यंत आवश्यक आहे, खत देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि खत घ्यायला तर रोख पैसे लागतात. तिथं काही उधारी चालत नाही. गावामध्ये बऱ्याच जणांकडे गेला. म्हणे, दादा खतासाठी पैसे लागणार आहेत, उसने देता का? खतासाठी पैसे लागणार आहेत, उसने देता का? बऱ्याच गावामध्ये फिरला. संपूर्ण गावामध्ये फिरला, पण त्याला कुणीही मदत केली नाही. शेवटी 2-4 दिवस झाले. पत्नी जवळ बसलेला होता. पत्नीला सांगितलं, म्हणे, बघ, पीक आपलं अतिशय उत्तम आहे, मका अतिशय उत्तम आहे, दाना भरण्याची वेळ आलेली आहे, खत देणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी 3-4 दिवसापासून फिरतोय आणि पैसेच भेटत नाही. आता काय करू? आता एक काम कर, म्हणे, तुझ्याजवळ सोनं आहे, असं करते, मला देऊन दे, मी ते जातो आडावादला जातो, मोडतो आणि त्याच्यातून पैसे खत खरेदी करतो, पिकाला देतो आणि जेव्हा आपला हंगाम येईल तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी वाढ करतो आणि तुला नवीन तेव्हा बनवून देईल. बाई म्हणे, खरंय, मालक भरपूर धावपळ करतायत आणि खत देणंही अर्जंट आहे आणि कामही होत नाही, असं करते, सोनं देऊन टाकते म्हणे. त्यांना आपलंही थोडंसं वाढ होऊन जाईल. डबल विचार, इकडे खतही दिलं जाईल, आपलंही थोडंसं सोनं वाढून जाईल. ताईंनी सोनं काढलं, मालकांजवळ दिलं. मालकांनी ते सोनं ताब्यामध्ये घेतलं. आडावतला गेले सोनाराच्या दुकानावर. सोनाराच्या दुकानावर गेले आणि दादांना सांगितलं. सोनार दादांना म्हणे, दादा, मला हे सोनं मोडायचं आहे. सोनार दादांनी ती वस्तू घेतली, मोजमापासाठी तराजूमध्ये ठेवली, वजन केलं, कॅल्क्युलेटरवर हिशोब केला आणि पैसे दिले. असं होतं का? नाही, असं होत नाही. काय करतात बरं सोनार दादा? आधी ती वस्तू आधी तापवतात, अग्नीमध्ये टाकतात. शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर त्याच्यातला हिनकसपणा दूर करून घेतात. त्याच्यातला हिनकसपणा दूर करून घेतात. जेव्हा त्या सोनार दादाची खात्री पडते हे सोनंच आहे, तेव्हा ती वस्तू उचलतात आणि मग मोजमाप करतात आणि मग कॅल्क्युलेटर हिशोब करून पैसे देतात.
म्हणून तुम्हाला कुठंच पेपरमध्ये वाचायला मिळणार नाही की अडावतच्या सोनाराची सोनं खरेदीमध्ये फसवणूक झाली. कुठंच यूट्यूबवर बातम्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही की या ठिकाणच्या सोनाराची सोने खरेदीमध्ये फजिती झाली. त्यांच्याकडे रात्रंदिवस बसणारा त्यांचा मित्र येऊ द्या सोनं घेऊन, तपासल्याशिवाय ते देत नाही मायबाप पैसे. महाराज जाऊ द्या, तुमची त्यांचं चांगलं प्रेम असू द्या, त्यांचा साडू जाऊ द्या, त्यांचा नातेवाईक जाऊ द्या, कोणीही येऊ द्या, प्रत्येक वेळी ते सोनं आधी तपासतात, त्यांची खात्री पटते, तेव्हाच ते आपलं पुढचं पाऊल उचलतात. परिणाम काय होतो मायबाप सांगू तुम्हाला, त्यांची कधीच फसवणूक होत नाही, सोनारांची कधीच फसवणूक होत नाही. तसं मायबाप आपण सुद्धा कोणावरही विश्वास ठेवताना आधी आपण सुद्धा त्याची परीक्षा केली पाहिजे. बायांगाला बोलू नये. कबीर महाराज सांगतात, भेस देख मत भूलिए बुझे लीजिए ज्ञान, भेस देख मत भूलिए बुझे लीजिए ज्ञान, बिना कसोटी होत नाही कांचन की पहचान. विठ्ठला विठ्ठला. शुद्ध कसोनी पहावे, वरलिया रंगा न भुलावे. बाहेरच्या रंगाला भुलू नये मायबापू. आज तो व्यक्ती कसा आहे या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. मग सद्गुरू करायचे आहेत ना तुम्हाला, लक्षणांकडे बघायला पाहिजे. मग लक्षणं सांगतो तुम्हाला सद्गुरांची, मी नाही सांगत बरं का मायबापू. विचार सागर ग्रंथामध्ये स्वामी निश्चलदासजी महाराज यांनी सद्गुरूंची 3 लक्षणं सांगितली. कोणकोणती? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. विठ्ठला विठ्ठला. श्रोत्रिय म्हणजे काय? शास्त्राध्ययन केलेला. आपण ज्यांना गुरु समजतो मायबापू, त्यांच्या जीवनामध्ये शास्त्राध्ययन घडलेलंच असलं पाहिजे. शास्त्राध्ययनाने शंका निरसन करण्याचं चातुर्य येतं. आपण ज्यांना सद्गुरू समजून शरण जातो ना, ते सुद्धा एखाद्या महात्म्याला शरण गेलेले असले पाहिजे. त्यांच्याही जीवनामध्ये गुरुसेवा घडली असलं पाहिजे. त्यांच्याही जीवनामध्ये जे ज्ञान आहे ना, ते परंपरेने त्यांच्यापर्यंत आलं असलं पाहिजे. आणि बायबापू सांगू तुम्हाला, आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरेला अतिशय महत्व आहे. का? धर्म आणि ब्रह्म हे विषय अत्यंद्रिय आहेत, ते परंपरेनेच ग्रहण करावे लागतात. विठ्ठला आपल्या सद्गुरूंचं संस्कृत अगर प्राकृत ग्रंथाचं अध्ययन झालेलंच असलं पाहिजे. हे सद्गुरूंचं पहिलं लक्षण श्रोत्रिय. दुसरं लक्षण आहे मायबापू ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? ते ईश्वराशी एकरूप झालेले असले पाहिजेत. त्यांच्याही जीवनामध्ये ज्ञानेश्वरी, गीता, एखादी संताची वारी, पंढरपूरची वारी, ज्ञानोबाची वारी, काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. हरिपाठ, काकडा, काहीतरी नित्यनेम त्यांच्या जीवनामध्ये असला पाहिजे. नाहीतर सध्या बरीच लोक अशी आहेत जी ही साधना करत नाही, त्याचा उपदेश लोकांना करतात. त्यांना सुद्धा कबीर महाराज कडसवतात. काय सांगतात ऐका, अर्थ सांगणार नाही तुम्हाला. करणी बिन कथनी कथे अज्ञानी दिनरात, करणी बिन कथनी कथे अज्ञानी दिनरात, कुत्ते समान भुकत फिरे सुनी सुनाई बात. विठ्ठला विठ्ठला. भगवे तरी श्वान सहज त्याचा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ, तेथे अनुभवाचा काय पंथ. वा, किती गोड प्रमाण दिलं माऊलींनी. भगव्या रंगाचे कुत्रे सुद्धा असतात म्हणे. माऊलींनी तुकाराम महाराजांचं प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? भगव्या रंगाचे कुत्रे सुद्धा असतात, पण त्यांच्या जीवनामध्ये या तत्वाचा कुठलाही अनुभव नसतो. विठ्ठला विठ्ठला. तिसरं लक्षण दयाळू. या लोकांचं चांगलं व्हावं असा विचार त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. सद्गुरूंची ही 3 लक्षणं, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, एकनाथ महाराज भागवतामध्ये सद्गुरूंची व्याख्या करतात. मंत्रतंत्र उपदेशती, घरोघरी आहेत गुरु आयते, जो मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या, ते सद्गुरु माने. विठ्ठला मनवेल मधमा एक अतिशय हुशार मुलगा आहे. इंग्रजीमध्ये चांगला अभ्यास आहे त्या भाऊचा. कुठलंही पुस्तक त्याच्याकडे दिलं ते वाचून टाकतो. त्याची अर्थोत्पत्ती त्याला करता येते, त्याचा अर्थ त्याला कळतो. एकदम हुशार मुलगा आहे. त्या मुलानं विचार केला म्हणे, आता असं करतो, MBBS ची पुस्तकं खरेदी करून घेतो म्हणे.
आणि मस्त डॉक्टर बनतो म्हणे घरच्या घरी. गेला बुवा जळगावला आणि MBBSची लागणारी सगळ्या वर्षाची पुस्तकं खरेदी केली, घरच्या घरी अभ्यास केला आणि तो भाऊ डॉक्टर झाला. पटतं का तुम्हाला? शक्य आहे का? जर डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला MBBS कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल MBBS कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं लागेल. त्या ठिकाणी असणारी तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतील, एक एक विषयाचं ज्ञान करून देतील, एक एक दिवस प्रॅक्टिकल अनुभव याद्वारे आपल्याला ज्ञान देतील. 4 वर्ष आणि 1 वर्ष प्रॅक्टिकल, त्यानंतर आपण डॉक्टर होऊ. इंजिनियर व्हायचं असेल इंजिनिअरिंग कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं लागेल. वकील व्हायचं असेल लॉ कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावं लागेल. मग जीवनानुभवाचं ज्ञान आपल्याला सहज कसं काय मिळेल बरं? विठ्ठला विठ्ठल. आता तुमच्या सगळ्यांचे कोणाचे नातू कोणाचा मुलगा शाळेमध्ये जातो, प्रत्येकाच्या घरी मुलं आहेत जे शाळेमध्ये जातात. तुम्ही काय करा, त्याला बोलवा तुमच्याजवळ, दादू इकडे बरं. काय बाबा? पुस्तक दाखव तुझं मराठीचं पुस्तक त्याच्याकडून घेऊन घ्यायचं. पुस्तक उघडायचं, 22वा धडा काढायचा. विचारायचं त्याला, दादू सरांनी किती धडे शिकवले तुला? तो सांगेल 22 धडे शिकवले बाबा. बरं, तुम्ही काय करायचं, त्याला 24व्या धड्यावरचा प्रश्न विचारायचा. सगळेजण मनवेलची ग्रामस्थ मंडळी सांगा बरं मला, मुलाला उत्तर देता येईल का? नाही देता येणार. वास्तविक त्याच्याकडे किती दिवसापासून पुस्तक आहे, त्याने कितीदा तरी ते धडा बघितलेला आहे, कितीदा तरी वाचलेला आहे, पण त्याचं उत्तर ठरलेलं आहे, आमच्या सरांनी आम्हाला हा धडा शिकवलेला नाही. बरोबर आहे? म्हणजे त्यांच्या सरांनी त्यांना शिकवलेलं नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याला त्याचं उत्तर देता येत नाही. बस माय बापू, अध्यात्म विद्येचं ही ज्ञान गुरुमुखातूनच ग्रहण करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. एका जणाची शेती समुद्र किनाऱ्यावर होती. ऐका बरं का सगळे, एका जणाची शेती समुद्र किनाऱ्यावर होती. दररोज जायचा तो भाऊ शेतीमध्ये काम करायचा, संध्याकाळी घरी येऊन जायचा. एक दिवस लग्न कार्य होता आणि त्या लग्न कार्यामध्ये तो गेला, त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं. तिकडून येत असताना रस्त्यावरच त्याची शेती होती. तो भाऊ म्हणे, चला आलेलो आहे तर शेताकडे एक चक्कर मारून देऊ म्हणे. तुम्ही सुद्धा करत असताल, काम नसलं तरी आपण एक चक्कर शेतामध्ये मारतो. गेला शेतामध्ये, चक्कर मारला. जेवणावर पंक्तीमध्ये जेवण केलेलं होतं आणि ते पंक्तीमध्ये जेवण केलेलं असल्यामुळे त्या भाऊला तहान लागून गेली. रोज पाण्याची बाटली घेऊन जायचा. त्या दिवस बाटली सोबत नेलेली नव्हती, कारण लग्नाला जायचं होतं आणि बाटली सोबत नव्हती. त्या भाऊला तहान लागून गेली. शेती कुठे आहे? समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. कितीतरी पाणी आहे, कितीतरी गॅलन पाणी, त्याची गणती करता येत नाही. पण ते पाणी आपली तृषा भागवतं का? तो माणूस म्हणे, आता ताण लागलेली, आता घरीच जावं लागेल. आला बाबा घरी, पत्नीला सांगितलं म्हणे, पाणी द्या बरं. ताईंनी तांब्या ग्लास भरून आणला, माणसाला दिला. माणसानं 2 ग्लास पाणी घेतलं, तृषा शांत झाली. बघा माय बापू, घरी जे पाणी तेही समुद्राचंच पाणी आहे बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय बोलत आहे? तुमच्यापैकी जे शाळेत गेलेले असतील, जलचक्र शिकलेले असतील, त्यांना माहिती आहे समुद्राच्या पाण्याची निरंतर वाफ होत राहते. समुद्राच्या पाण्याची निरंतर वाफ होत राहते, बाष्पामध्ये रूपांतर होत राहतं. बाष्प आकाशामध्ये जातं, त्याचे ढग निर्माण होतात आणि यथाकाल थंडावा लागला त्याचंच पाऊस पडतात. ते पाणी जमिनीवर उताराच्या दिशेने वाहत वाहत बरोबर आपल्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पोचतं आणि तेच पाणी आपल्या घरापर्यंत येतं. मग ते पाणी खारट आणि हे पाणी गोड कसं? त्याचं कारण असं आहे मायबापू, ते जे घरापर्यंत आपल्यापर्यंत जे पाणी पोचलेलं आहे ते विविध प्रक्रियांमधून आलेलं आहे. आधी समुद्राचं पाणी होतं, नंतर बाष्परूपानं झालं, आकाशामध्ये गेलं, थंडावा लागला, भूमीचा स्पर्श झाला आणि विहिरीपर्यंत पोचलं. विविध प्रक्रिया त्या पाण्याने पार केल्या, म्हणून त्याच्यातला खारटपणा दूर केला आणि बरोबर ते पाणी गोड झालं. तसं ज्ञानाचंही असंच आहे मायबापू. ज्ञानाची सुद्धा एक प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? गीताकर्त्यांनी सांगितली आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेजी. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेदांती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. साधती साधने, साधती साधने.
ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तरी तनुमनु जिवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. जोपर्यंत आपण साधूंकडे गुरूंकडे जात नाही मायबापू आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती असंभावी आहे. गुरुविना अनुभव जय कैसा करे गुरुविना कैसा करे गुरुविना अनुभव, कैसा करे गुरुविना अनुभव. भावविन देव न कळे देव, भावविन देव न कळे भावविना देव नकळे संदेह, भावविना देव नकळे संदेह. गुरुविना अनुभव कैसा करे गुरुविना अनुभव कैसा करे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. गुरुविना अनुभव कैसा करे गुरुविना अनुभव कैसा करे. हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे. गुरुशिवाय ते तत्व कळत नाही मायबाप. बघा सगळे संतांच्या जीवनाकडे बघा बरं तुम्ही. ज्ञानोबा तुकोबा सावतोबा चोकोबा जनाबाई मुक्ताबाई सगळ्या संतांच्या जीवनाकडे नजर टाका मायबापू. सगळ्या संतांनी गुरु केलेले. वास्तविक पाहता सगळे संत देवाचेच अवतार होते. त्यांना गुरु करण्याची आवश्यकता काय होती. पण तुम्हाला आणि मला सामान्य माणसांना कळावं गुरु करणं किती महत्वाचं आहे त्यासाठी त्यांनी गुरु केलेले आहे. संत नामदेव महाराजांचं चरित्र आपल्या सगळ्यांसाठी अतिशय मार्गदर्शक आहे मायबाप. नामदेव महाराजांचं चरित्र आपल्या सगळ्यांसाठी पथदर्शक आहे. एक ठिकाणी संत सभा भरली होती. कथाभाग तुम्हाला माहीत आहे. आणि त्या संत सभेमध्ये नामदेव महाराजांना कच्चं मडकं ठरवण्यात आलं. महाराजांना राग आला. परमात्म्याजवळ गेले. पांडुरंगाला सांगितलं म्हणे पांडुरंगा आज या नामदेवाचा अपमान केला म्हणे सगळ्या संतांनी. काय झालं नामदेवा. हो म्हणे देवा या तुमच्या लाडक्या नामाला सगळ्या संतांनी कच्चं मडकं ठरवलं. पांडुरंगाने जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवला पाठीवरून हात फिरवला. म्हणे नामदेवा त्यांनी जे केलं ना तेच बरोबर. म्हणे देवा तुम्ही सुद्धा. अरे म्हणे बाबा जोपर्यंत आपण गुरु करत नाही विशेष दृष्टी प्राप्त होत नाही. म्हणून विसोबा खेचर नावाचा विद्वान माणूस त्यांच्या जीवनामध्ये आला. विद्वान गुरु त्यांच्या जीवनामध्ये आले तेव्हा त्यांना विशेष दृष्टी प्राप्त झाली. विठ्ठला आज माऊली आपल्याला तेच सांगतात. माझ्या जीवनामध्ये मी जो अलौकिक चमत्कार केला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला मेलेला माणूस उठवला जेवढे जेवढे असामान्य चमत्कार केले त्याला कारण फक्त एकच माझे गुरु अभंगाच्या पहिल्याच. श्री गुरु सारे खा असता पाठीरा. श्री गुरु सारे खा असता पाठीरा. श्री गुरु सारे असता पाठीरा. श्री गुरु सारे असता पाठीरा. श्री गुरु सारे खा असता पाठीरा. श्री गुरु सारे असता पाठीरा. श्री गुरु सारे असता पाठीरा. श्री गुरु सारे असता पाठीरा. इतरांचा लेखा कोण करे. इतरांचा लेखा कोण करे. श्री गुरु सारे खा असता पाठीरा. श्री गुरु सारे खा असता पाठीरा. श्री गुरु सारिखा अस्ता पाठीराखा. माऊलींनी अतिशय गोड चाल म्हटली.
कानांची तृप्तता आहे बरं का आज. गायक वादक मंडळी इतकी गोड आहे, कानांची तृप्तता आहे बरं का आज. कानांची तृप्तता आहे. अभंगाकडे जाऊ आपण. 2 मिनटं फक्त तुम्हाला अभंगापासून बाजूला नेतो. आणि ज्यावेळेस मी असं म्हणेल समजून घ्यायचं या अभंगातलं नाही ते त्याच्यातलं नाही आहे. मग शिक्षक आहे मी, अध्ययन आणि अध्यापन करण्याचं काम करतो. आणि दररोज आमच्या शाळेचा वेळ आहे 11 ते 5 आणि शनिवारी 7 ते 11 अशी शाळेची वेळ आहे. एक दिवस शनिवार होता, शाळेमध्ये जाऊन पोहोचलो. माझ्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी आहेत 40 विद्यार्थ्यांपैकी शनिवारी शाळेमध्ये जाऊन पोहोचलो. बरोबर 7 वाजता शाळेमध्ये जाऊन पोहोचलो. हळूहळू मुलं शाळेमध्ये यायला लागले. 6:15 पर्यंत 39 मुलं येऊन गेले. 5-10 मिनटं इकडे तिकडे काही मोठी गोष्ट नाही. लहान मुलं असतात, सकाळी झोपायला उशिरून जातो, उठायला उशिरून जातो. 7:15 पर्यंत 39 मुलं येऊन गेले. एकच जण काही आला नाही. 39 येऊन गेली, एकच जण काही आला नाही बरं का. थोडासा आगाऊच होता तो. 7:30 झाले तरी बातदाराचा तपास नाही. 7:45 झाले तरी बी आला नाही. आणि बरोबर 8 वाजता आला असाच शाळेच्या दरवाजासमोर. मला म्हणे, सर आत येऊ का? आता तुम्ही सगळेजण सांगा, माणसाला राग येईल का नाही? 7:15 पर्यंत सगळे मुलं येऊन गेले, एकच जण आला आणि माणसाला राग येईल का नाही? मला राग आला, चढी घेतली, मी त्याला रागवायला सुरुवात केली. म्हटलं का रे, तुला माहीत नाही आज शनिवार आहे? असं शाळा सकाळची भरते, तुला माहीत नाही? शाळेतले सगळे मुलं येऊन गेले, 39 मुलं येऊन गेले, गावातले सगळे मुलं येऊन गेले. अरे गावातले जाऊ दे, तू ज्या गल्लीमध्ये राहतो त्या गल्लीमधले मुलं सुद्धा येऊन गेले, त्यांच्याबरोबर तुला यायला काय झालं? त्याने मला उत्तर दिलं, म्हणे सर झुंड में तो सुअर आते है, शेर तो अकेला आता है. म्हणतो हो बापरे, पुष्पा काढणं पडेल बा ये ना. चढी उचलली आणि त्याला म्हटलं ये इकडे पुढे ये. म्हणे सर मारायचं काम करायचं नाही. त्याला समजून गेला आता मार भेटेल बा. म्हणे सर मारायचं काम करायचं नाही. म्हटलं तू काहीच बोल नको, तू फक्त पुढे आहे. अहो म्हणे ऐकून घ्या माझं म्हणणं काय आहे तिथं, ऐकून घ्या तुम्ही. म्हटलं काय म्हणणं आहे? अहो म्हणे माझे मामा आले होते रात्री. म्हटलं मग तुझे मामा आले होते, तुला आनंद, मला काय करायचं? अहो म्हणे ऐकून तर घ्या माझं. मामा त्यांच्या गावाची सप्त्याची यादी करतात, तुमले कीर्तनले दांड नाही म्हणत्या गावाला. सांगा आता काय बोली माणूस. अशी हुशार पिढी आहे महाराज आहे, अशी हुशार पिढी आहे. तेचले माहिती आपले सरले काय सांगणं पडी. असा राग गेलो होता महाराज मला. एकच मिनिट मग थंडागार करते येते नी ढाला विठ्ठल. मी बी काही मारलं जाऊ द्या म्हटलं, मग कोण नुकसान करेल. स्वतःचा अध्यापनाला सुरुवात केली, शिकवायला सुरुवात केली. मुलांना प्रश्न विचारला. म्हटलं सांगा बरं, ही लाईट येते कुठून? जिच्यावर आधुनिक क्षेपक चालतो, ही लाईट चालते. मोठमोठे फ्रीज चालतात, कूलर चालतात, AC चालतात, ही लाईट येते कुठून? 40 मुलांपैकी एक सुद्धा बोलायला तयार नाही. आणि तुम्हाला जो सांगितला ना गो मला तारीख देणार, तो म्हणे सर मी सांगू का? म्हणतं काही कोणी बोलत नाही, सांग बा आता, जे चुकी का सांगत नाही तूच सांग. म्हणे सर इजी लाईट आहे ना माझ्या मामाच्या घरून येते म्हणे. मला बी काही तरतम भावकडे ना. अरे म्हटलं तुझ्या मामाच्या घरून कसं काय येते? अहो म्हणे रातना टाइमली जर लाईन गई मन बाप म्हणस म्हणे बनकटा की सालाच नाही. त्यान बापना साला आहे ना गो विठ्ठल. चला आपल्या आपल्या रस्त्याला जाऊ. प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये माऊली असं सांगतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. चला पहिल्यांदा गुरु म्हणजे काय ते समजून घेऊ. गु म्हणजे अज्ञान, रु म्हणजे निरोधक. अज्ञान निरोधक जे आहेत त्यांना म्हणायचं गुरु. विठ्ठला विठ्ठल. शिकण्याची ज्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे ते शिष्य शिकवतात, ते गुरु. अज्ञान रूपी अरण्याला जाणणारा अग्नी म्हणजे गुरु. जे लघु जीवनातून लघु कर्मातून उन्नत करून महान ज्ञानाकडे अर्थात आत्मप्रकाशाकडे घेऊन जाण्याचं सेवा कार्य करतात त्यांना गुरु म्हणतात. विठ्ठला गुरु म्हणजे कोळशातून सोनं निर्माण करणारी खाण. गुरु म्हणजे कोळशातून सोनं निर्माण करणारी खाण. गुरु म्हणजे मातीतून मूर्ती घडवणारा मूर्तिकार. गुरु म्हणजे दगडातून शिल्प घडवणारा शिल्पकार. गुरु म्हणजे सुखाची सावली. गुरु म्हणजे साक्षात माऊली. गुरु म्हणजे अक्षय कुबेराचा खजिना. विठ्ठला काही स्थूल प्रकार आहेत गुरूंचे. पहिले आहेत गुरुजी, लिहायला वाचायला शिकवतात, अक्षरांची ओळख करून देतात, प्रपंच नीट कसा होईल या दृष्टीने मार्गदर्शन करतात, त्यांना म्हणायचं गुरुजी. दुसरा प्रकार आहे आचार्य. आचार्य कोणाला म्हणायचं? जे आपल्या चांगल्या आचरणाने विद्यार्थ्यांना आचरणशील बनवतात, त्यांचं जीवन सुंदर सहज सुंदर बनवून टाकतात. त्यांच्या आचरणाकडे बघून विद्यार्थी आचरणशील बनतात, त्यांना म्हणायचं आचार्य. गुरु कृपा निर्मळ जय गुरु कृपा निर्मळ
काय आहे मायबाप, माऊलींनी किती गोड प्रमाण दिलं, संधेतलं प्रमाण दिलं. ही एक गंगाज आहे मायबाप, ज्ञानरूपी गंगाज आहे, बरोबर आहे. पुढचा प्रकार आहे गुरु. गुरु कोणाला म्हणायचं? जे जीवाला भक्ती ज्ञान वैराग्याचा उपदेश करतात, भक्ती मार्गाला लावतात, परमार्थ मार्गाकडे अग्रेसर करतात, त्यांना म्हणायचं गुरु. विठ्ठला पुढचे आहेत सद्गुरू. सद्गुरू कोणाला म्हणायचं? आपण कोणाला बी सद्गुरू म्हणतो बरं का. सद्गुरू कोणाला म्हणायचं? शिष्याचा अधिकार वाढला, प्रत्यक्ष भगवंताची आणि शिष्याची भेट करून देतात. म्हणजे भगवंताची आणि शिष्याची भेट करून देण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणायचं सद्गुरू. विठ्ठला विठ्ठल. पुढचे आहेत श्रीगुरू. श्रीगुरू कोणाला म्हणायचं? ज्यांचा अधिकार माऊलींसारखा आहे, जे नुसतं शब्दज्ञानाने प्रवीण नाहीत, अंतर्बाह्य बदल करणारे आहेत. माऊलींसारखा ज्यांचा अधिकार आहे. एका जनार्दनी पूर्व पुण्य पुढले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. माऊलींसारखा ज्यांचा अधिकार आहे. आणि शेवटचे आहेत जगद्गुरू. जगद्गुरू कोणाला म्हणायचं? संपूर्ण विश्वामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झाला, ती सोडवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणायचं जगद्गुरू. आतापर्यंत फक्त 3: भगवान श्रीकृष्ण परमात्मा, आद्य गुरु शंकराचार्य आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकाळांचा धोनिया. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा संत पुरीचा राजा, शेतामध्ये काम करत होता. काम करत असताना बिचाऱ्याच्या हातामध्ये काटा मोडला. आणि शेतकऱ्याचं जीवन तुम्हाला माहित आहे, काटा काढायला सुद्धा सवड नाही. एवढं काम बिचाऱ्याच्या जीवनामध्ये, रात्रंदिवस काम करणं शेतकऱ्याचं सुटत नाही. काटा मोडला, त्याच्या लक्षात आलं, म्हणे जाऊ दे बा, आता काम आवरणं अत्यंत आवश्यक आहे. त्याने काटा काही काढला नाही. म्हणे चला रात्री बघू, म्हणे जेव्हा सवड मिळेल. दिवसभर काम आटोपलं, संध्याकाळी घरी आला, जेवण केलं. म्हणे चला आता काटा काढून घेऊ. असं लाईट जवळ गेला, एका हातामध्ये सुई घेतली, दुसऱ्या हातामध्ये असा काटा काढणार, जवळ टोचणार त्या काट्याला, तेव्हा अशी लाईट चालली गेली. लाईट चालली गेली, त्याच वेळी हातातून सुई खाली पडली. सुई खाली पडली, तिचा आवाज आला. शेतकऱ्याच्या लक्षात आलं की सुई खाली पडलेली. त्याने विचार केला, सुई टोकदार वस्तू आहे, आपल्या पायामध्ये ऋतू शकते, आपल्या घरातल्या मुलांच्या बायांच्या पायामध्ये ऋतू शकते. आधी ती सुई उचलणं अत्यंत आवश्यक आहे. खाली बसले आणि हाताने चाच पडायला लागले. सुई गरंगडत अशी मागच्या दिशेने निघून गेली. आणि ते पुढे शोधताय. खोलीमध्ये संपूर्ण अंधार आहे, सुई जवळच आहे पण ती दिसत नाही. का? तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असतान दिसे वस्तू जात. अंधारामध्ये वस्तू दिसते का? आपल्याला दिसत नाही. वस्तू जवळच होती. त्या माणसानं बराच वेळा हाताने असं शोधलं पण वस्तू ती सुई काही सापडत नव्हती. अचानक एक जण बॅटरी घेऊन आला. त्याने त्या अंधाऱ्या खोलीमध्ये ते उजेड पाडला आणि अंधारामध्ये गडप झालेली सुई स्पष्टपणे त्या शेतकऱ्याला दिसली. त्यानं ती सुई उचलली आणि योग्य स्थानी ठेवली. सुई होती जवळच पण दिसत होती का? नाही. का दिसत नव्हती? अंधार भरलेला होता ना मायबापू, खोलीमध्ये अंधार भरलेला होता ना. तसं ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं त्या लोकांचं असं म्हणणं आहे, परमात्मा आपल्या अगदी जवळच आहे. परमात्मा देव आपल्या अगदी जवळच आहे. किती जवळ? या डोळ्यापासून बुबुड जवळ आहे. एवढ्या जवळ आहे परमात्मा. दिसत का नाही? अज्ञान मायेचा अंधकार भरलेला आहे. विठ्ठला विठ्ठल. ज्यांनी शास्त्राचा अध्ययन केलं त्या लोकांनी निष्कर्ष काढला पाहिजे. काय निष्कर्ष काढला?
आपल्यापासून सगळ्यात लांब आहे शरीर. त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे बरं का मायबाप. त्यांनी निष्कर्ष काढला आपल्यापासून सगळ्यात लांब आहे शरीर आणि सगळ्यात जवळ आहे परमात्मा. तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, माऊली तुम्ही म्हणतात बुबडापेक्षाही जवळ आहे परमात्मा, मग आपल्या दृष्टीच का पडत नाही? ऐका उत्तर. ओ थेना मुझसे दूर न मैं उनसे दूर था. ओ थेना मुझसे दूर न मैं उनसे दूर था. आता न था नजर तो नजर नजर का कसूर था. विठ्ठला बघा आता रात्र आहे, आपल्याला एवढे दिवे लावावे लागले आहेत उजेड पाडण्यासाठी. या ठिकाणी उजेड राहावा म्हणून एवढे दिवे लावलेले आहेत आपण. बरं सकाळी तुम्ही याच ठिकाणी या. हे दिवे लावण्याची गरज आहे का? दिवे लावण्याची गरज नाही. का? जगाचा बाप सूर्यनारायण प्रकाशाचं दान करणारा प्रगट झालेला आहे. आता हे दिवे लावण्याची गरज नाही. उलट जर दिवे दिसले तर तुम्ही जो मेन असतील त्यांना सांगायला, अहो माऊली ते दिवे बंद करा हो, कशाला वीज वाया घालता रिकामी. बरोबर आहे. म्हणजे तो जगाचा बाप प्रगट झाल्यामुळे आपल्याला इतर साधनं लावायची गरज नाही. माऊली सांगतात, माडवीत विश्वाबासू नवल उदयला चंडावशू अद्वयाब्जीने विकासू वंदुवाता. ज्ञानरूपी सूर्याचं, ज्ञानरूपी गुरूंचं आपल्या जीवनामध्ये आगमन झालं. ज्ञानरूपी गुरु सूर्याचं आपल्या जीवनामध्ये आगमन झालं. अज्ञानरूपी अंधकार समाप्त होतो. विठ्ठला बाप सद्गुरूचे सामर्थ्य. बाप सद्गुरूचे सामर्थ्य. बाप सद्गुरूचे सामर्थ्य. बाप सद्गुरूचे सामर्थ्य. अलौकिक अति अद्भुत. 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 सद्गुरूचे सामर्थ्य. अलौकिक अति अद्भुत. अलौकिक अति अद्भुत. अलौकिक अति अद्भुत. सामर्थ्य. अलौकिक अति अद्भुत. मनोने जानते गुरु बजीजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाशी पाणी दिलं संपूर्ण झाडाला ते पाणी मिळतं. तसं तुम्ही एक गुरु सेवा केली 33 कोटी देवतांचं पूजन होतं. अजून नवलाची गोष्ट सांगू मायबाप तुम्हाला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना नवल वाटेल. गुरु आपल्याला कुठल्याही प्रकारचं नवीन ज्ञान प्रदान करत नाही. गुरु आपल्याला कुठल्याही प्रकारचं नवीन ज्ञान प्रदान करत नाही. का? कारण हे ज्ञानाचं भांडार आपल्या शरीरामध्ये आहे मायबाप. तुझं आहे तुझं पाशी. आहे तुझं पाशी. शरीरामध्ये ज्ञानाचं भांडार दडलेलं आहे. गुरुतत्व विद्यमान आहे. फक्त त्या उद्घाटनासाठी गुरूंची आवश्यकता आहे. उद्घाटन करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. ढूंढे देश विदेश में घर हीरा की खान. ढूंढे देश विदेश में घर हीरा की खान. सद्गुरु बिन कोन कान की करवावे पहचान. विठ्ठला नाकडे ते काळे कडे ते नाकाळे. नाकडे ते कडे कडे ते नाकाळे. वडते नावडे सद्गुरु विना. वडते नावडे गुरु विना. गुरु विना.
होतं, सापडत नाही ते सापडतं, कळत नाही ते कळतं. विठ्ठला विठ्ठल. अंकुश महाराज या अभंगावर आतापर्यंत बरेच कीर्तन केली बरं का मी, बरेच कीर्तन केली, परंतु एक या अभंग चिंतना करता निवडला. मी एकटाच बोलत राहतो, बाकी सगळे ऐकत राहतात. आज पहिल्यांदा असं होतंय, जोडजोड 10-1 प्रमाण येऊन गेले. विठ्ठला. आता माझ्या समोर बसलेले तुम्ही मला स्पष्टपणे दिसतायत सगळेजण, मी तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय. इथं मध्ये कसलाही अवरोध नाही ना माय बाप, इथं मध्ये कसलाही अवरोध नाही. एक जणाला त्याने 9ची भिंत बांधून दिलं. भिंतीच्या अलीकडे आम्ही, पलीकडे तुम्ही. भिंतीच्या अलीकडे आम्ही, पलीकडे तुम्ही. आहोत जवळ जवळच, पण मध्ये भिंतीचा अवरोध आहे ना माय बाप. तसं परमात्मा नावाची वस्तू आपल्या अगदी जवळच आहे, अज्ञान मायेचा अवरोध आहे. विठ्ठला विठ्ठल. एक खूप भाग्यवान व्यक्ती होते बाबा, किती पुण्यवान व्यक्ती होते. पुढच्या वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल. रामप्रहाराची वेळ होती रोहित महाराज, आणि सकाळी सकाळी त्यांच्याकडे देव आणि गुरु 2 जण येऊन गेले. विचार करा किती भाग्यवान माणूस. एक जण जरी आला तरी त्या माणसाचं अलौकिक पुण्य. 2 जण येऊन गेले. 2 जण उभे आहेत दरवाज्यामध्ये, एक गुरु आहेत, एक संत आहेत. आता त्या साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, आधी दर्शन कोणाचं घ्यायचं? कारण प्रोटोकॉल असतो मायबापू, प्रोटोकॉलनुसार चालावं लागतं. आधी दर्शन कोणाचं घ्यायचं? मग ज्या वेळेस आपल्याला समजत नाही, मोठ्यांचं मार्गदर्शन घ्यायचं. कबीर महाराजांचं मार्गदर्शन घेऊ. कबीर महाराज असं सांगतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बता. विठ्ठला करिता देवार्चन घरी आले संत जन, देव सारावे परते, सर्वात पूजावे आरते. महाराजांचं प्रमाण सांगितलं. महाराजांनी लगेच तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला. करिता देवार्चन आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. नाथ महाराजांचं प्रमाण आहे का आता? गुरुदेव दोन्ही समान, ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन. गुरुदेव दोन्ही समान, ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन. गुरुदेव दोन्ही समान, गुरुदेव दोन्ही समान, गुरुदेव दोन्ही समान, गुरुदेव दोन्ही समान, दोन्ही समान. ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन. गुरुदेव दोन्ही समान, ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन, ऐसे वेदांचे वचन. मायबापू, शालिग्रामाची पूजा ही पाषाणाची पूजा नसून श्री विष्णूंची पूजा आहे. शालिग्रामाची पूजा ही पाषाणाची पूजा नसून श्री विष्णूंची पूजा आहे. शिवलिंगाची पूजा ही दगडाची पूजा नसून भोलेबाबांची पूजा आहे. शिवलिंगाची पूजा ही दगडाची पूजा नसून भोलेबाबांची पूजा आहे. तशी गुरूंची पूजा आहे गुरूंची पूजा नसून भगवंताचीच पूजा आहे. विठ्ठला आता हृदया फुले चौफाडून या भले, वरी बैसऊ पावले श्री गुरूंची. बस आता एक काम करा, गुरु आपल्या हृदयरूपी सिंहासनावर गुरूंचं स्थान विराजमान करून घ्या. बरं मायबापू, जे काडी जादू करणारे लोक असतात, ब्लॅक मॅजिक काडी जादू करणारे लोक कमी आहेत आता, पण करतात बरं का अजून बी काडी लोक. तर ते काडी जादू करणारे जे लोक सगळेजण नीट ऐका बरं का. काय करतात सांगू तुम्हाला. आधी एखादा पायाडू मनुष्य शोधतात. पायाडू माहीत आहे तुम्हाला? हां, पायाडू मनुष्य शोधतात. बरं, तो नुसता पायाडू चालत नाही बरं का. ज्याच्या जीवनामध्ये श्रीसंग घडलेला नाही असा लागतो तो. ज्याच्या जीवनामध्ये श्रीसंग घडलेला नाही, वर्जिन इंग्रजीमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे वर्जिन, असा मुलगा लागतो. बरं, नंतर अजून काय लागतं, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. आणि त्याच्या डोळ्यात अंजन घातलं म्हणजे त्याला खजिना कुठं लपलेला आहे हे दिसू लागतं.
ज्या त्या पायाडू वर्जिन मुलाच्या डोळ्यात जर कांजन घातलं, तुमच्यापैकी एखाद्या चाणाक्ष श्रोत्याच्या मनात येण्याची शक्यता आहे, माऊली तुम्हाला इतकं बारीक कसं काय माहीत? तुम्ही बी करता का काय असं धन शोधण्याचा प्रकार? जो असं काम करतो त्याला दारिद्र्य प्राप्त होतं बरं का माय बाबू. तरी प्रश्न अपुराच राहिला ना मग, तुम्हाला कसं काय माहीत? जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीच फाटा फुटे, मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. माऊलींनी सांगितलंय बरं का, विठ्ठला विठ्ठल. एक भट्यार रागातलं प्रमाण आहे का? मग अजून चिंतन करू आपण. आता दरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश, हाची उपदेश, जय आता तरी पुढे हाची उपदेश. तरी पुढे हाची उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, जय नका करू नाश आयुष्याचा, संतांच्या पाया माझे दंडवत, संतांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, शंकराच्या पाया माझे दंडवत, शंकराच्या पाया माझे दंडवत. वा. एक विद्वान व्यक्ती असं म्हणतो, पानी गुरु और समंदर दोनों गहरे होते. गुरु और समंदर दोनों गहरे होते, दोनों की गहराई में अंतर है. काय अंतर आहे बाबा दोघांच्या गहराईमध्ये? समंदर की गहराई में आदमी डूब जाता है, गुरु की गहराई में आदमी तर जाता है. विठ्ठल तुम्ही सगळेजण लग्नाला गेलेले आहेत, चोपड्याला लग्नाला गेले. लग्नाला असं लग्न बाहेर होतं, मंगल कार्यालय बाहेर होतं, शहराच्या बाहेर उतरले आणि फक्त मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी, काहीच व्यवस्था नाही, चहा नाही, पाणी नाही. नवीनच मंगल कार्यालय होतं. गेले तुम्ही, पाहुणे बी आले नाहीत, काय करावं बा? टाइमपास करण्यासाठी म्हणे चला फिरून येऊ, थोडंसं पाय मोकळं करू. माणूस तर काही गुच्छ बसत नाही, थोडंसं फिरत फिरत गेले. थोडंसं अर्धा 1 किलोमीटर गेले, काहीच लोक वस्ती नाही, पण 2 घरं दिसले बा. नीट ऐका बरं का, उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. 2 घरं दिसले तुम्हाला. रस्त्याच्या अलीकडे 10,000 स्क्वेअर फूटचं घर होतं, 3 मजली. 10,000 स्क्वेअर फूटचं 3 मजली घर. वॉल कंपाऊंड त्याचे जवळजवळ 10 फुटाचे होते आणि गेटच इतकं भारी होतं त्याचं, लोखंडी गेट. आणि गेटच्या समोर 2 रायफलधारी उभे होते रक्षण करण्यासाठी त्या दरवाजाचं. बाजूला एक CCTVचं केंद्र होतं, खोली होती, त्याच्यामध्ये तो एक जण बसलेला होता. त्याच्याकडे एकच का, कोण कोण येतं हे, कोण कोण जातं एवढंच त्याच्याकडे बघणं. घराच्या समोरच, त्याच घराच्या समोर एक घर होतं, मातीचं घर होतं, धाब्याचं घर होतं, मावटी बी नव्हती. त्या घराच्या समोर एक जुनाटपटक बैलगाडी उभी होती. दोन्ही चाकांना 2 बैल बांधलेले होते. गाड्यामध्ये चारा पडलेला होता, एक जुनाटपटक मोटरसायकल पडलेली होती. आणि इकडचं जे घर होतं त्याच्या घरासमोर 4-5 फॉर्च्युनर गाड्या, 5-10 मोटरसायकली. लक्षणावरून तुम्हाला कळलं असेल, इकडचं घर अतिश्रीमंत माणसाचं आणि इकडचं घर आपल्यासारख्या सामान्य माणसाचं घर. 2 घरं होती. आता तुम्हाला पाण्याची तहान लागलेली, पाणी प्यायला जायचंच आहे तुम्हाला, एका घरी पाणी प्यायला जायचंच आहे. बरं मला सगळेजण उत्तर द्या, मनवेलची लोक, पाणी प्यायला कोणत्या घरी जाल तुम्ही? गरीब माणसाच्या घरी जाल का श्रीमंत माणसाच्या घरी? हो बापरे, एक बी जण जाणार नाही श्रीमंत माणसाच्या घरी. तुम्ही जर श्रीमंत माणसाच्या घरी गेलात, एकदम भारी कोचवर बसायला मिळणार आहे. त्याच्या घरी 2-2 हजाराचे ग्लास आहेत. पाणी जे ते ट्रिपल निर्जंतुकीकरण केलेलं पाणी मिळणार आहे. एकदम स्ट्रॉंग AC मध्ये बसायला मिळणार आहे तुम्हाला. तरी सुद्धा एक बी जण म्हणत नाही की आम्ही त्याच्या घरी पाणी प्यायला जाऊ. का जाणार नाहीत? उत्तर मला पाहिजे तुमच्याकडून. का जाणार नाहीत बरं? या घरी जर गेले तुम्ही श्रीमंत माणसाच्या घरी
ते बंदूकवालेच आपली चौकशी करायला सुरुवात करतील. कुठले तुम्ही? पनवेलचे. बरं. अंकुश महाराजांना ओळखता का? बरं. अजून पोलीस पाटलांना ओळखता का? सरपंचांना ओळखता का? आधार कार्ड दाखवा. आता लगन मग आधार कार्ड लिसन फिरी का माणूस? इतके प्रश्न विचारतील आपल्याला, इतके प्रश्न विचारतील, आपल्या तोंडचं पाणी पाडून टाकतील, इतके बेकार राहतात त्या. आपल्याला चोरासारखी वागणूक देतील. आणि इकडचं जे घर सांगितलं तुम्हाला गरीब माणसाचं, तिथं जर गेलं तुम्ही तर त्या बैलगाडीवरच आपण बसून जाऊ. आणि जर म्हटलं ताई पाणी द्या बरं, घरातून लगेच तांब्या ग्लास भरून येईल, आपल्याला पाणी भेटेल. ते जर चहा पित असतील, आपल्याला बी चहा पाचतील. विचारणार बी नाहीत मनवेलचे आहेत का तांदलवाडीचे आहेत, काही विचारणार नाहीत, पाणी पाजून देतील. बरं मग आता नीट सांगा, नीट ऐका बरं का, नीट ऐका. जे श्रीमंत माणसाचं घर सांगितलं तुम्हाला ते देवाचं घर. श्रीमंत माणसाचं जे घर सांगितलं ते आहे देवाचं घर. इथं चुकीला माफी नाही. रामचंद्र प्रभूंच्या जीवनातला प्रसंग आठवा. दशरथ राजाकडून चूक घडली होती, दुरुस्त करता येत नव्हती का? चुकीला माफी ते घर आहे देवाचं घर. श्रीमंत माणसाचं घर आहे देवाचं घर. आणि इकडचं जे गरीब माणसाचं घर सांगितलं ते गुरूंचं घर. गुरु आपलं पाप पुण्य विचारत नाही, आपला अधिकार विचारत नाही, आपल्याला फक्त एकरूप करून घेतात. विठ्ठला विठ्ठल. बस नाही बापू, गुरूंचं महात्म्य काय सांगा. बस एक वाक्य, दोन वाक्य सांगतो, दोन्ही वाक्य लक्षात ठेवा, मग पुढे जाऊ आपण अजून. पानी में डूबे तो मृत्यू निश्चित है, पानी में डूबे तो मृत्यू निश्चित है, गुरु भक्ति में डूबे तो मुक्ती निश्चित है. विठ्ठला विठ्ठल. एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला, पूर्वीच्या काळचा दृष्टांत. आणि त्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये होती. ज्यांना ज्यांना वाटत असेल शिक्षण घ्यावं त्यांनी गुरूंकडे जावं, त्या ठिकाणी अध्ययन करावं. मायबाप, एक दिवस मला व्हॉट्सअपवर एक चांगली बातमी आली होती, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, ज्यावेळेस इंग्लंड देशामध्ये पहिली शाळा सुरू झाली, ज्यावेळेस इंग्लंड देशामध्ये पहिली शाळा सुरू झाली, या माझ्या भारत देशामध्ये हजारो गुरुकुल सुरू होते. किती? हजारो गुरुकुल. ऋषी लोक ज्ञान देण्याचं काम करत होते, गुरुकुल पद्धतीने ज्ञान देत होते. त्या गुरुकुलाचे काही नियम होते. पहिला नियम, भूमीवर झोपायचं, भूमीवर शयन करायचं. दुसरा नियम, थंड पाण्याने 12 महिने स्नान करायचं. तिसरा नियम, यज्ञासाठी समिधा आणायच्या. चौथा नियम, गुरु सांगतील ते काम करायचा, अभ्यास करायचा. पाचवा नियम, गुरु झोपतील त्याच्यानंतरच झोपायचं, गुरु उठण्या अगोदर उठायचं. असे नियम होते त्या ठिकाणचे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना गुरु सारख्या पद्धतीने वागवायचे. 14 विद्या 64 कलामध्ये जो व्यक्ती आहे तो व्यक्ती पूर्वीच्या काळी गुरुकुल उघडायचे. 14 विद्या 64 कलेमध्ये जो व्यक्ती प्रवीण आहे तोच व्यक्ती गुरुकुल उघडायचे. आजच्या तुलना तुम्ही करून बघा. विठ्ठला काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठला. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठला. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंगा. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंगा. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. अशाच एका गुरुकुलामध्ये, मला आता नाव आठवत नाही, तुम्ही नाव सांगा मला. भगवान श्रीकृष्णाचे गुरु, काय नाव म्हटलं बरं त्यांचं? वा वा वा. बघा किती लोक नाव सांगताय, किती लोक महात्म्याचं नाव सांगताय. हे का विचारलं मी तुम्हाला पुढे लक्षात येईल ना. भगवान श्रीकृष्णांचे गुरु महर्षी सांदीपनी यांनी गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला. लहान होते माऊली तेव्हा त्यांनी गुरुकुलामध्ये प्रवेश झाला. त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला. अध्ययन करायला लागले, दिवस पुढे पुढे सरकायला लागले. विद्यार्थी हे 3 प्रकारचे असतात बरं का. आता मी शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती असल्यामुळे मला या गोष्टी लक्षात येतात. आणि एवढा आता मोठा काळ होऊन गेला, 30 एक वर्ष होऊन गेले,
तर विद्यार्थ्यांचे 3 प्रकार असतात. पहिला एक विद्यार्थ्यांचा प्रकार आहे. पहिला प्रकार कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी. त्यांना शिकवावं लागत नाही बायबा, त्यांना शिकवावं लागत नाही. तुम्हा सगळ्यांना नाव आता एक धनगर समाजाचा मेंढपाळ मुलगा IPS झाला होता. काय त्यांचं नाव? धनगर समाजाचा आठवतं का तुम्हाला? मेंढपाळ होता. वाड्यावर जेव्हा तो गाडीमधून उतरला, बीड जिल्ह्यातला. हा बीड जिल्ह्यातला, त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर काय आनंद होता, काय आनंद होता. त्यांना म्हणतात कुशाग्र बुद्धिमत्तेचे मुलं. त्यांना शिकवावं लागत नाही, आपोआप शिकतात. दुसरा प्रकार आहे मध्यम. मध्यम म्हणजे कसं, त्यांना एखादं उदाहरण समजत नाही, मग त्यांना दुसरं उदाहरण द्यावं लागतं, दुसऱ्या पद्धतीने समजावं लागतं. अजून नाही समजलं, अजून एक उदाहरण द्यावं लागतं आणि हळूहळू त्यांना बरोबर तो विषय समजतो. आणि तिसरा एक प्रकार आहे, तू का म्हणे ऐसी एक ढोर गुंबा टाक दिला तरी बी काही येत नाही त्याशी. त्याहुनी दगड बर देवा, त्याहुन दगड बर देवा, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. म्हणे ऐसी बुद्धिजाची जोड, म्हणे ऐसी बुद्धिजाची त्याहुनी दगड बर देवा, देवा त्याहुनी दगड बर देवा, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. शाळेत बी मारच खातात, घरी बी मारच खातात, गल्ली अल्लीमध्ये बी मारच खातात. तुम्ही जेव्हा शाळेत जायचे आठवून बघा, तुम्ही काहीतरी आपल्यासोबत 2-4 विद्यार्थी असे राहतात, त्यांना काहीच येत नाही. दिवसभर जर क शिकवला त्यांना, दुसऱ्या दिवस त्याला न म्हणतात, म म्हणतात. त्यांना जर विचारलं का रे तुला काल दिवसभर क शिकवला मी आणि तुझं आज म म्हणत, जाऊ ध्यान गुरुजी मग ध्यान मत राहत नाही मग. आता सांगा काय करशाल? मग त्यांना काय करावं लागतं? वय जाय रे, तो एक विद्यार्थी आला आणि त्याला बोलून आण, चालला तो लगेच. त्याला एक सांगितलं आणि उरेल 2-4 बोलायला असतं. कारण आज तुमच्या गल्लीमध्ये काय भानगड होतं रे? बरोबर असे कामं बरोबर सांगतात बरं ते भजनी मंडळ. असं काय होतं रे? असे बरोबर निरोप असे गावातली इतर कामात त्यांचे डोके जास्त चालतात. आणि हे जे मी सांगतोय तुम्हाला, महर्षी सांदीपनी हे मध्यम होते, जास्त हुशार बी नाही, जास्त डळ बी नाही. अध्यापनाला सुरुवात झाली, हळूहळू काळ जायला लागला. 4-6 महिने गेले. महर्षी सांदीपनीकडे एक गुण विशेष होता. काय? गुरूंवर त्यांचं विशेष लक्ष होतं. गुरूंकडेच त्यांची नजर होती. गुरूंना सोडून त्यांची नजर जायची नाही. गुरूंवरच त्यांची नजर स्थिर राहायची. गुरूंवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. गुरु सांगतील तसं वागायचे. गुरूंवर प्रचंड प्रेम होतं. गुरूंशिवाय त्यांची नजर डळायची नाही. हळूहळू दिवस जायला लागले, हळूहळू दिवस जायला लागले आणि त्यांच्या गुरूंचाही प्रकार लक्षात आला की हा विद्यार्थी आपल्याकडेच बघतो, हा विद्यार्थी आपल्याकडेच बघतो बॉय, याची नजर आपल्यावरच असते. आपण सांगितलेला सगळ्या अभ्यास पूर्ण करतो, आपण सांगतो तसं वागतो. गुरूंचंही लक्ष त्यांच्यावर राहायला लागलं. तुम्ही म्हणाल माऊली गुरूंचं लक्ष शिष्यावर राहणं याच्यात काय विशेष आहे? माऊलींच्या शब्दात सांगतो, अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया त्या दिष्टी, तो सकल विद्येचे सृष्टी धात्रा होय. गुरूंनी जर आपल्या शिष्यांकडे अंतःकरणपूर्वक बघितलं, मनापासून बघितलं, तो विद्यार्थी सकळ विद्येचा धनी होतो. कृपा कटाक्ष न्याहाळी आपुले पदी पैसाविले, पापड पादेवीवर विठ्ठले, भक्तादी झाले वरदान. कृपा कटाक्ष न्याहाळीले, आपुलपदी पैसविले, पापड पादेवीवर विठ्ठले, भक्तादी झाले वरदान. कृपा कटाक्षाची काय ताकद आमच्या माऊलींनी गोड प्रमाण दिलं. पुढे पुढे गुरूंविषयी प्रेम इतकं वाढायला लागले. गुरु असं चालत जायचे ना, त्यांचे चरण ज्या मातीला लागले असतील, महर्षी सांदीपनी ती माती उचलायचे आणि कपाळाला लावून घ्यायचे. त्या दिवस अष्टगंध, बुक्का, चंदन काहीच लावायचे नाही. जगातलं सर्वोत्तम तिलक त्याला समजायचे. ज्या मातीला गुरूंचे चरण रज लागले असतील, ज्या हाताला स्पर्श झालेलं पाणी त्यांना मिळालं, जगातलं सर्वोत्तम तीर्थ समजायचे. आणि एखाद्या दिवस जर उष्ट्या अन्नाचा लाभ झाला, समाधी सुखालाही तुच्छ समजायचे. विठ्ठला विठ्ठल निष्ठावंत भाव भक्ताचा भाव
आपल्या शिष्याची परीक्षा घेऊ. परीक्षा घेतल्याशिवाय हा कोणत्या स्तरावर आहे ते कळणार नाही. एक दिवस आश्रमामध्ये बसलेले होते गुरुवर्य आणि बोलवलं, दुपारची वेळ होते. म्हणे सांदीपनी इकडे बरं बेटा. म्हणे काय बाबा? म्हणे आपला आश्रम पेटवून दे म्हणे. बरोबर ऐकलं तुम्ही काय सांगितलं? आपला आश्रम पेटवून दे म्हणे. आश्रम कशाचा असायचे पूर्वी? गवताचे. त्यांना का बिल्डिंग फंड होते का शासनाकडून मिळणारे? त्यांना काही फंड नाही. गवताचे आश्रम. गुरूंनी सांगितलं आता एकच काय करतील, गेले बा येत नाही शाळेतून, अग्नी आणला आणि आश्रमाला लावून दिला. धाडधाड 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 अग्नी पेटायला लागला. बाकीच्या विद्यार्थ्यांनी बघितलं, म्हणे बापरे, आपल्या सांदीपणीने आश्रम पेटून दिला. कुठून तरी पाणी आणलं, जेवढा वाचवता येईल तेवढा वाचवला. अग्नी शांत झाला. विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामधला क्रोध अग्नी मात्र जागृत झाला. त्यांनी इतकं मारलं महाराजांना, इतकं मारलं, तोंडातून रक्त यायला लागलं, पोटातून रक्त यायला लागलं. पण इकडे शिष्य बी सांगत नाही की मला गुरूंनी सांगितलं होतं, आणि इकडे गुरु बी सांगत नाही मी शिष्याला सांगितलं होतं. पहिली परीक्षा पास झाली. काही दिवस जाऊ दिले. एक दिवस गुरूंचा लहानसा मुलगा खेळत होता. म्हणे बेटा सांदीपणी इकडे ये. म्हणे काय बाबा? या मुलाला उचल विहिरीत टाकून दे म्हणे. बरोबर ऐकलं याही वेळेस तुम्ही? काय सांगितलं? स्वतःच्या मुलाला उचल आणि विहिरीत टाकून दे म्हणे. यांनी उचललं आणि विहिरीत टाकून दिलं. गुरूंनी सांगितलं, यांचं ऐकणं. विहिरीत टाकलं. 2-4 मुलांनी बघितलं. म्हणे बापरे, सांदीपणीने आपल्या गुरूंच्या मुलाला विहिरीत टाकलं म्हणे. 2-4 जणांना ज्यांना पोहता येत होतं त्यांनी उड्या मारल्या. त्या पोराला बाहेर काढलं, उलटं सुलटं केलं, त्याच्या पोटातलं पाणी काढलं. परत इतकं मारलं महाराजांना, इतकं मारलं, परत तोंडातून रक्त यायला लागलं, पोटातून रक्त यायला लागलं. आणि किलकिल्या डोळ्यांनी महाराजांकडे, गुरूंकडे नजर टाकली. आणि त्या नजरेमध्ये भाव होते. ही ये शरीराची माती, मेडवीन ती ये शिती, जे श्री चरण उभे ठाती, श्री गुरूंचे विठ्ठला विठ्ठल. अरे मार खाणं काय मोठी गोष्ट आहे? या शरीराची माती मी त्या ठिकाणी मी सोडून घेईल ज्या ठिकाणी माझे गुरूंचे चरण रज असतील. अशी एक एक परीक्षा घ्यायची. सगळी परीक्षा पास झाले. गुरुकुलामधला कालावधी पूर्ण झाला. सगळ्या विद्यार्थ्यांनी निरोप घेतला आणि सगळे विद्यार्थी आपल्या आपल्या संसारामध्ये लागले. महर्षी सांदीपनींची परिस्थिती गरीब होती. आपल्या मस्त गुरूंनी जो सांगितलेला होता नित्यनेम तो दररोज करायचे बरं का. सकाळी उठायचे, काकडा करायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे, गीता वाचायचे, भिक्षुकीने जीवन जगायचे, कधी कुणापुढे हात पसरवायचे नाही, हरिपाठ करायचे, गुरूंनी सांगितलेला सगळा नित्यनेम करायचे. परिस्थिती साधारण होती, पण अंतःकरणामध्ये विलक्षण नामाची ताकद होती बरं का. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. नामाचा गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर. महिमा थोर सांगे सांगे, महिमा ताज साजे साजे, ओ जय महिमा थोर साजे साजे, ओ जय गा. प्रीती सिद्धिदासी अंगन झाके ते, अंगन झाके प्रीती सिद्धिदासी अंगन झाके ते, अंगन झाके. नामस्मरणमय जीवन होतं. असे दिवस सरकत राहिले. आणि इकडे गुरूंना कळालं की माझा अंत समय आलेला. ते खरे ज्ञानी गुरु होते, त्रिकालदर्शी गुरु होते. त्यांना कळालं आपला त्यांना अंत समय आलेला आहे. सगळ्या शिष्यांना पत्र पाठवले, निरोप पाठवले. म्हणे मला सगळेजण भेटण्यासाठी या. सगळे 400-500 जेवढे शिष्यगण होते तेवढे सगळेजण जो ठरलेला दिवस होता त्या दिवस आश्रमामध्ये यायला सुरुवात झाली. सगळ्यात अगोदर आले महर्षी सांदीपनी. दर्शनाची रांग विचारून घेतली सेवेकऱ्यांना. म्हणे ही 1 नंबर बसले त्या ठिकाणी जाऊन. म्हणे सगळ्यात आधी मला गुरूंचं दर्शन होईल एवढा भाग्यवान मी. एक जण आला, 2 नंबर शिष्य त्यांच्या बाजूला. म्हणे बघ सांदीपनी, दोन्ही मित्रच होते ते, मला अर्जंट काम आहे म्हणे, मला थोडंसं अजून हे काम आटोपून एका कामाला जायचं आहे, मला तुझ्या अगोदर पुढे बसू देतो का म्हणे. म्हणे चालेल बा. महर्षी सांदीपनींचं काम साधं सुद्धा होतं. तो जो 2 नंबर आलेला होता ना तो 1 नंबर बसून गेला. महर्षी सांदीपनींचा 1 नंबर होता बरं का. पण जो 2 नंबर आलेला होता ना तो 1 नंबर होऊन गेला. आणि सध्या सुद्धा असंच चालू आहे. ज्या 2 नंबर आहेत ना त्याच 1 नंबर आहेत सध्या. विठ्ठल
यायला लागले. 400-500 विद्यार्थ्यांची रांग होऊन गेली आणि महाराज 1 नंबर होता बरं का सांदीपनींचा. असंही मागे करत 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 शेवटचा नंबर महाराजांचा. साध्या सुध्या माणसाला असंच करतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत होतं यांचं काम साधं सुद्धा आहे. सगळेच जणांनी शेवटचा नंबर महाराजांचा. 1 नंबर आलेला माणूस विचार करा तुम्ही शेवट नंबर. एक जण मध्ये जायचा, गुरुचं दर्शन घ्यायचं, गुरु डोक्यावर हात फिरवायचे, शेमकुशल विचारायचे, कोणाला पुस्तक द्यायचे, कोणाला वस्त्र द्यायचे, कोणाला ग्रंथ द्यायचे. एक विद्यार्थी भेटायचा, निघायचा, एक विद्यार्थी भेटायचा. आता 400-450 विद्यार्थी होते. 2-3-4 मिनटं लागायचे एक विद्यार्थ्याला. बराच काळ जात होता. बाहेर असणारा एक विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये सारखं पाणी येत होतं, महर्षी सांदीपनी. आणि आत असणारे गुरु आपल्या लाडक्या लेकाची वाट बघत होते. 1ला नंबर, 2रा नंबर, 3रा नंबर. 4-5 तास होऊन गेले माय बापू. सगळे विद्यार्थी संपले. शेवटचा नंबर सांदीपनींचा. धावत धावत गेले, चरणाला मिठी मारली, चरणाला नेत्राच्या जलाने अभिषेक केला. गुरूंनी ओळखलं माझा लाडका लेक आलेला आहे. जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. म्हणजे बेटा कसं काय चालू आहे तुझं? म्हणजे बाबा परिस्थिती गरिबीची आहे माझी, पण तुम्ही सांगितलेले सगळे नित्यनेम करतो. आध्यात्मिक दृष्ट्या मी अतिशय श्रीमंत आहे. परमार्थाचा मार्ग तुम्ही सांगितलेला एकही मार्ग चुकवत नाही, एकही नेम चुकवत नाही. खूप गप्पा गोष्टी केल्या दोघांनी. गुरूंनी बघितलं आजूबाजूला एकही वस्तू नव्हती सांदीपनींना देण्यासाठी. गुरूंचे डोळे भरून आले. म्हणजे माझा सगळ्यात लाडका विद्यार्थी सांदीपनी, जो सगळ्यात जवळचा आहे, त्याला देण्यासाठी एकही वस्तू उरू नये. डोळे भरून आले. गुरूंचा भाव सांदीपनीने ओळखला. म्हणजे बाबा तुमच्याकडून एखादी वस्तू प्राप्त व्हावी म्हणून मी आलेलो नाही, बस तुमची भेट घ्यावी. बरेच दिवस झाले होते तुमची माझी भेट नाही, तुमच्या दर्शनाचा योग नाही, तुमची भेट व्हावी याच्यासाठी मी आलेलो आहे. गुरूंचे डोळे भरून आले. माझा एवढा लाडका विद्यार्थी, याला द्यायला एकही वस्तू नाही. जवळ बोलवलं, डोक्यावरून दोन्ही हात ठेवले. म्हणजे बेटा सांदीपनी, काही काळानंतर जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा मानव रूपामध्ये अवतार घेणार आहे. मानव रूपामध्ये अवतार घेतल्यानंतर ते गुरुगृहामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणार आहेत. आणि ज्या गुरुगृहामध्ये ते शिक्षण घेण्यासाठी जातील, त्या गुरुगृहाचा कुलगुरू तू असतील. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं गुरु होण्याचं भाग्य तुला प्राप्त होईल. महर्षी सांदीपनींच्या गुरूंनी दिलेला आशीर्वाद, बस मायबापू काय सांगू तुम्हाला. काय काळ लोटला. एका काळामध्ये भगवान श्रीकृष्णांचे गुरु, एका आश्रमाचे कुलगुरू महर्षी सांदीपनी काम बघत होते. असे दिवस जात होते. गुरूंच्या शब्दाचं स्मरण होतं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक दिवस तुला भेटायला येणार आहे. दररोज तो दिवसाची वाट बघत होते. एक दिवस सकाळी उठले. दिवस अतिशय प्रसन्न वाटत होता. हवेमध्ये प्रचंड सुगंध होता. फुलं नेहमीपेक्षा मोठी दिसत होती. सूर्य नेहमीपेक्षा मोठा दिसत होता. आणि डोळ्यातून परत परत डोळे भरून येत होते, परत परत डोळे भरून येत होते. सारखं मनाला विचारत होते, आज असं काय होत आहे मला. अंगावर रोमांच उभे राहत होते. सारखे डोळे भरून येत होते. परत परत विचारत होते, असं काय होत आहे मला आज, असं काय होत आहे मला. एक मुलगा धावत धावत आला. म्हणे बाबा 2 जण तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत म्हणे. एक सावड्या वर्णाचा, एक गौर वर्णाचा आहे. अंतःकरणाने जाणलं, आत्मज्ञानानं जाणलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा होते ते 2 जण भेटले. म्हणजे लवकर बोलव बाबा. दोघांना मध्ये बोलवलं आणि त्यांना बघितलं. इतका आनंद झाला सांदीपनींना. ते त्यांच्या चरणावर नतमस्तक होणार होते. दोघांनी महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. अंतःकरण धस्स झालं. अंतःकरणामध्ये धस्स झालं आणि गुरूंचं स्मरण झालं. म्हणजे गुरुवर्य, या जगातला केवढा भाग्यवान माणूस आहे मी. या सृष्टीमधला सगळ्यात भाग्यवान माणूस मीच आहे. जगातले सगळे लोक त्या परमात्म्याला भेटण्यासाठी जातात. जगातले सगळे लोक त्या परमात्म्याला भेटण्यासाठी धावाधाव करतात. माझ्या जीवनामध्ये घडलेली थोडीशी गुरुसेवा जगाचा बाप स्वतःहून मला भेटण्यासाठी. बघा भाई बाबू, त्या गुरूंचं नाव बराच शोधण्याचा प्रयत्न केला बरं का मी. त्या गुरूंचं नाव काळाच्या ओघामध्ये लुप्त झालं. पण त्या गुरुसेवेचा परिणाम, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, मनवेलच्या लोकांना त्या गुरूंचं स्मरण, महर्षी सांदीपनी या नावाचं स्मरण कल्पांतीही राहणार नाही. विठ्ठला गुरूंच्या नावाचं स्मरण विस्मरण होणार नाही. गुरूंच्या नावाचं विस्मरण होणार नाही. गुरुसेवेचा परिणाम. गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण कर. एक उपमा देतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता
राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे मनाची यादोगे सिद्धी पावे मनाची यादोगे सिद्धी पावे श्री गुरु सारिका सत्ता पाठी राखा गुरु सारिका सत्ता पाठी राखा मनाची यादोगे सिद्धी पावे मनाची यादोगे सिद्धी पावे श्री गुरु सारिका सत्ता पाठी राखा श्री गुरु सारिका सत्ता पाठी राखा वा काय गोड चाल म्हटली आमच्या अंकुश महाराजांनी. परमार्थाला जाणणारं असं हे जुनं गाव आहे. मनवेल नगरी म्हणजे परमार्थाला जाणणारी जुनं गाव आहे. चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराजांसारखे विद्वान लोक या नगरीमध्ये येतात. धुंडा महाराजांसारखे विद्वान विभूती या पुण्यनगरीमध्ये त्यांचं कीर्तन होतात. एवढं भाग्यवान लोक आहेत. लहानसा होतो तेव्हापासून या नगराचं नाव ऐकतोय बरं का मी. कारण माझं गाव तांदलवाडी असल्यामुळे मनवेलचं नाव सारखं त्या नगरामध्ये निघत असतं. लहानपणापासून या नगराचं नाव ऐकून होतो. परंतु आज आमचे परम आदरणीय अंकुशजी महाराज यांच्या माध्यमातून आज तुमच्या दर्शनाचा योग आला. अतिशय जाणकार मंडळी आहे. किती सुंदर मंदिर आपण सगळ्यांनी बांधून ठेवलेलं आहे. तरुण मुलं टाळ घेऊन उभे आहेत. ही या गावाची खरी संपत्ती आहे मायबा. ही गावाची खरी संपत्ती आहे. किती कठीण विषय चाललेला आहे कीर्तनामध्ये, पण सगळे माझ्या माता भगिनी इतक्या सुंदर पद्धतीने कीर्तन श्रवण करतायत. तुम्ही सगळं इतकं सुंदर पद्धतीने चिंतन श्रवण करतायत. आता आम्ही गायगाव फिरतो ना महाराज ना अंकुश महाराज ना आम्ही जाताच काही काही गावांना हसाडच्यात बरं महाराज काय सांगता हसाडच्यात हसण्यासाठी जन्म झालेला आहे यांचा. कीर्तन कशासाठी असतं हे सुद्धा कळत नाही मायबाप. चला थोडासा वेळ शिल्लक आहे. अजून आपण थोडंसं परमात्म्याचं स्मरण करू. तत्पूर्वी थोडंसं भजन करून घेऊ. विठोबा रखुमाई जय राजयाची कांता काय विक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तडवटी जो कोणी बैसला काय म्हणू त्याला सांगा जोती. कल्पतरूचं एक झाड आहे बरं का मायबापू. तुम्ही म्हणाले बरेच झाडं आहेत बुवा या पृथ्वीवर, पण कल्पतरूचं झाड आम्ही काही बघितलेलं नाही. तर कल्पतरूचं झाड हे देव झाड आहे. कोणतं झाड आहे ते? देव झाड आहे. ते आपल्याला पृथ्वी लोकावरचं झाड नाही. असं म्हणतात देवदानवांनी जे समुद्र मंथन केलं त्याच्यातून 14 रत्न बाहेर पडली. त्याच्यातून 6व्या क्रमांकावर जे रत्न बाहेर पडलं त्याचं नाव आहे कल्पतरू. आणि देवदानवांनी मिळून देवांचा राजा इंद्र याला स्वर्गामध्ये लावण्यासाठी ते झाड दिलं. इंद्रदेवांनी ते देव झाड आपल्या सूरकानन नावाच्या वनामध्ये लावलं. त्या वनामध्ये ते झाड लागल्यानंतर ते एका झाडापासून पुढे अनेक झाडं निर्माण झाली. त्या झाडाचं सामर्थ्य असं तुका म्हणे जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविते. सगळ्या इच्छापूर्तीची ताकद त्या झाडामध्ये आहे असं हे झाड आहे. माऊली सांगतात आमचे गुरु सुद्धा सकल इच्छांची पूर्ती करणारं झाड आहे. शेवटच्या चरणामध्ये माऊली सांगतात ज्ञानदेव म्हणे जय ज्ञानदेव म्हणे करलो तारा जय हो ज्ञानदेवा
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली